आता पोलीस आणि सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा हेल्मेट अनिवार्य करण्यात आलंय आणि जर त्यांनी नियमाचं पालन केलं नाही तर त्यांच्यावर सुद्धा दंडात्मक कारवाई केली जाणार आहे। दरम्यान महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी दुचाकी चालवताना हेल्मेट घालणं आता अनिवार्य करण्यात आलंय। पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार आता या नियमाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह त्यांच्या सेवा पुस्तिकेमध्ये याची नोंद केली जाणार आहे। या निर्णयामागे पोलिसांमध्ये हेल्मेट वापराचं प्रमाण फार कमी असल्याचं आढळून आलंय। रस्ते अपघातातील वाढती जीवितहानी हे महत्त्वाचं कारण असल्याचं सांगण्यात आलंय। दरम्यान राज्यातील बहुतांश भागांमध्ये पोलिसांमध्ये हेल्मेट वापराचं प्रमाण फारच कमी असल्याची नोंद करण्यात आली होती आणि त्यामुळेच हा नवीन आदेश आता देण्यात आलेला आहे। या नवीन आदेशानुसार हेल्मेट न घालता दुचाकी चालवणाऱ्या पोलिसांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारला जाईल। त्यासोबतच हा नियमभंग शिस्तभंग मानून त्याची अधिकृत नोंद सेवा पुस्तिकेमध्ये करण्यात येईल, ज्याचा परिणाम आता पदोन्नतीवर सुद्धा होऊ शकतो असं म्हटलं जात आहे। त्यामुळे पोलिसांना सरकारी कर्मचाऱ्यांना हेल्मेट सक्ती घालण्यात आलेली आहे। कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्यांनी जर नियमाचं पालन केलं नाही तर मग त्याचा उपयोग काय असं सुद्धा म्हटलं जातं आणि त्यामुळेच अंमलबजावणी करणाऱ्यांनीच नियम पाळणं आवश्यक आहे असं प्रशासनाने स्पष्ट केलंय आणि याच भूमिकेतून हा निर्णय घेण्यात आला।